वाशिमच्या मालेगावातल्या तिघांनी साताऱ्यामध्ये एका सराफा व्यावसायिकाला सोन्याची जुनी नाणी असून ती स्वस्त दरात विकायची असं म्हणत बनावट नाणी देऊन व्यावसायिकाला 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। सोन्याची बनावट नाणी दिल्याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी डव्हामध्ये पती पत्नी आणि एका अनोळखी व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलाय। आरोपींनी व्यावसायिकाला 4 नाणी नमुना म्हणून दिली होती। त्या व्यावसायिकाने ती नाणी मुंबईमध्ये तपासली आणि ती खरी निघाली। त्यामुळे त्यांचा आरोपींवरती विश्वास बसला। ठरल्याप्रमाणे सराफा व्यावसायिकांनी 30 लाख रुपये रोख देऊन आरोपींकडून सोन्याच्या नाण्यांची पिशवी स्वीकारली। मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईत या नाण्यांची पुन्हा तपासणी केली असता सगळी नाणी बनावट असल्याचं समोर आलं। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आरोपींशी संपर्क साधला, पण प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर त्यांनी मालेगाव पोलीस ठाणं गाठलं। 500 ग्रॅम नकली सोने देऊन 30 लाख रुपयात त्यांची फसवणूक केलेली याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? 3 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। विनोद मच्छिंद्र चव्हाण, त्यांची पत्नी मीना चव्हाण आणि त्यांचा एक नातेवाईक आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।